पासून एकच काम दिलंय, कांदा काप कांदा काप. तर आपल्या मदतीसाठी बघा कोण आलाय. चिकन बिर्याणी बनताना दिसते आणि मासली बघा एकदम सुपर टुपर फ्रेश. काय आहे? कोलंबी कोलीवाडा चिकन सुक्का. माल्यावरनं आलो ना आता टेम्पो आता लागेल ना रवा. वाटतं वहिनी आज तुमच्या नातवांचा ठरवा. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर आलेली आहे आपल्याला 50 जणांची ऑर्डर आणि आज त्याच्या एक दिवस आधी आम्ही तयारीला लागलोय. 50 जणांची ऑर्डर म्हणजे भरपूर काही त्यांनी मागवलं आहे. मटन, चिकन, बिर्याणी आणि आपले फिशमध्ये पापलेट आणि कोळंबी. ऑर्डर उद्या आहे पण आज आपण त्याची तयारी दाखवणार आहोत. म्हणजे आपण जाणार आहोत APMCला भांडी घ्यायला, परत आणखी भरपूर काही गोष्टी आहेत त्या घ्यायला. त्या तो सर्व तुमच्या सोबत शेअर करणार आहोत. उमा आलेल्या इकडे. उमा झाली रेडी? येस. हा, अंघोळ केलीस, केस धुतलीस आणि केस सुकवलीस पण? येस ऑफकोर्स, कारण माझ्याकडे आहे अगारोचा हेअर ड्रायर आणि हेअर स्टायलर. म्हणजे याच्याने तुम्ही तुमचे हेअर ड्राय पण करू शकतात फटाफट आणि वेगवेगळे हेअर स्टाईल पण करू शकतात. तुम्हाला मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आता जाऊन ऑर्डर करा आणि सुंदर सुंदर केस करा. चला तर आलोय आपण पुष्पक कॅटरर्स जवळ. बिर्याणीची ऑर्डर आहे आपल्याला. त्यासाठी एक आहे उमा चालणी भाताचं पाणी काढायला. हा, आणि एक आहे कालता आणि भांडी 10 किलोची भांडी. होईल ना? 10 किलो होईल ना त्याच्यात? ही 3 झाकणी, 3 भांडी, चालणी आणि काय तुम्ही कशाला बोलताय? कालता आणि प्रणित तू हो चालता. चला चला, थँक्यू. चला भांडी घेतली. आता कुठे? आता जाऊया वाशी APMCला बाकी सर्व सांभाळण्यासाठी. चलो. मसाल्याच्या पिशव्या घेतल्या आणि आता ऑर्डर साठी लागणारं सामान बघा. खोबरा, तांदूळ, बिर्याणी चावल, हे काय रवा, तांदळाची पीठ, नमक आणि हे काय अख्खा मसाला, मसाला, कॉर्नफ्लॉवर, सर्व घी वगैरे सर्व. तर लिस्ट घेऊन आलोय आपल्या अश्विनी मॅडम कडनं आणि सर्व शॉपिंग सुरू आहे बघा. करा हो पॅक. झाली ना पूर्ण शॉपिंग? आता काय? भाजी भाजी घ्यायला लागेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, काय कांदा कापतेस? हो, कांदा सोलते कापते. हा, तर काल आपण तयारी दाखवली. आता बघा सुरुवात झालेली आहे. घाई गडबड आहे. जेवढा होईल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करते. पण 10 किलो चिकन, 10 किलो मटन सर्व बनणार आहे ना. उमा रडली बिचारी. टकव आसू. कांदा एवढा आहे. मला तर कधी घाबरत नाही पण कांदा रडवते. झालं नाही आपलं मटन. आता काय? बिर्याणी. चिकन बिर्याणी बनताना दिसते बघा. आहे ना एकदम टेम्पटिंग. तर आपण रिव्ह्यू पण दाखवूया. जे आपल्या मंडळीने ऑर्डर केला आहे त्यांना कसा लागला चिकन बिर्याणी, मटन आणि चिकन सुक्का. पासून एकच काम दिलंय, कांदा काप कांदा काप. हे बघ, कापून कापून रडून रडून थकली. हा, मग ती टीम वर्क आहे. अश्विनी ते आमचा मसाला संपवते. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. सोमवारी नवीन स्टॉक बनणार आहे. नक्की ऑर्डर करा. आपल्या मदतीसाठी बघा कोण आलाय. तर काल बरेच जणांनी कमेंट केली होती, गेस करायला सांगितलं होतं तेव्हा गणेशला. हा, तर आता आपल्या मदतीला पण आलाय. काय 3 टोप उतरवायचे आहेत आपल्याला खाली, म्हणून एक बॉडी बिल्डर बोलवलंय बघा. बरं आहेस ना? मजेत. हनुमंताची पालखी झाली व्यवस्थित? एकदम व्यवस्थित. फुल धमाल करून आलेत बघा सर्व. तर गणेश मित्र आलाय आणि उमा मॅडमला अश्विनीने इथे प्रमोट केलंय बघा. काय आता कांदाच कापत होती सकाळपासून. आता मच्छीला मीठ आणि नमक लावायला सांगितलं ना. हा, मीठ आणि नमक का लिंबू आणि नमक?
लिंबू आणि मीठ. हा, लिंबू आणि मीठ लावायला सांगितलंय. जलेबी नमक चिडवायची सवय आहे ना. आणि मासली बघा एकदम सुपर डुपर फ्रेश. बघा, या चांगलं दाखव. हा, हे बघा. तर आपण असं काय नाही, काय स्टोरेज वाली आहे, आत्ताच मार्केट मधनं मासले आलेले आहे. आत्ताच आले आणि आत्ताच बनवते फ्रेश फ्रेश. तर नक्की आमचं जेवण अजूनपर्यंत ट्राय नसेल केला तर नक्की करा. बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आपला किचन चालू असतो, तर तुम्ही ऑर्डर करू शकता है ना. येस. सुपर फ्रेश मासली, मटन, चिकन बिर्याणी आणि प्रॉन्स कोलीवाडा. अकरा वाजून 10 मिनिटं झालीत. 12 वाजता आपल्याला सर्व घेऊन पोहोचायचं आहे. काय आहे? कोलंबी कोलीवाडा. कोलंबी कोलीवाडा बनताना दिसतंय बघा. तर मंडळी सगळी ऑर्डर झालेली आहे आणि सगळे आता टेम्पो मध्ये सामान भरते. आता काय घेऊन आलास? मटन. चिकन सुका. येस. थँक्यू. वाट लागली असते. मला वरनं आलो ना. जमलंच नाही ना. हा, तर सर्व टोप बिर्याणीची सर्व आपण घेऊन आलो आणि आता इथे मस्त अश्विननी गॅस पेटवली आणि पापलेट फ्राय करून देते बघा. रवा तवा फ्राय ना. रवा तवा फ्राय एकदम सुपर फ्रेश. चला, तर नुकताच तुम्ही मिरवणूक बघितली. इकडे नयन पाटील नमस्कार. हा, आणि डॉक्टर प्रियंका पाटील वहिनी नमस्कार. हो, ती मुलांचं नाव काय तुमच्या? माझ्या दोन्ही मुली आहेत. मुलींचं नाव आहे देवीना आणि देवीशा. हा, आणि आता मिरवणूक काढली त्याला काय बोलतात? तरवा. म्हणजे ही आपल्या गावची परंपरा आहे ना. आज आमच्या गावची जत्रा आहे, गावची जत्रा, आणि त्यानिमित्त आम्ही तरवा काढलेला आज माझ्या बाळांचा. ओके, म्हणून ते देवीला भेटवायला गेलो. असं देवीला सर्व ओटी मान देतो आम्ही देवीला. ओटी भरतो तिची. हा, आणि मिरवणूक काढतो गावामध्ये आणि गावांना जेवण देतो ना. हा, हीच प्रथा आहे, तीच तुम्हाला बघायला मिळाली. चालेल. आता काय पाटे आहेत ना हे आपले पाटे आपण देवीला हे जे भरलेले आहेत सर्व पाटे आपले. हा, त्यांचाच आशीर्वाद. दरवर्षी जत्रेला बांधतो आम्ही पाटा हो, आणि मग बाळ झालं की देवीला मान देतो तरवा. मान देतो, तरवा काढतो. हीच प्रथा आहे ना. हा, मग आता तरव्यामध्ये जोडीने नाव वगैरे नाही घेत काय? हा? घ्या एखादा नाव. हो, नयन नाव घेतात. ऐकायचं आहे कोणाला? पण तुम्हाला पण घ्यायला लागेल ना. ऐकायला येतंय तर तुम्हाला पण घ्यायला लागेल. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. नयनरावांचं नाव घेते पाटलांची सून. वा. नयनराव, तुम्ही पण होऊन जाऊ द्या. आता मला आठवायला लागेल काय नाही. मेथीची भाजी नको, आज मेन्यू भारी आहे आपला. आता मला तेच येतं. भाजीत म्हणजे मेथीची, प्रियंका माझ्या प्रीतीची. अरे वा. वहिनी नमस्कार. हो, कसं वाटतंय वहिनी आज तुमच्या नातवांचा तरवा?
पूर्ण गावकी आपण बघितली त्यांच्यामध्ये नाचताना. कसं वाटतंय आजचा दिवस कसं असतंय? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तुम्हाला माहितीच आहे की आताच काल हनुमान जयंती झाली आणि हनुमान जयंतीचा दुसरा दिवस म्हणजे आमच्या आगरी कोळ्यांचं एक जत्रोत्सव असतो आज. बरोबर. आणि आजच्या दिवशी जे आपण म्हणतो ना बाया येतात, बरोबर. ज्या देवी येतात आणि तो देवींचा मान आपण गावदेवीला देतो. आणि त्याचं महत्व म्हणजे की आपली येणारी जी पिढी आहे, आपण म्हणतो ना की अनेक जसं आताची जी पिढी आहे ती तुम्ही म्हणतात की काही संक्रमण होतात की त्या पद्धतीचं संक्रमण होऊ नये किंवा रोगराई होऊ नये म्हणून आपण देवीला एक मान देतो. तशी आपली हिंदू संस्कृती आहे, आपण देवांना मानणारी लोक आहोत. आणि आमची आगरी कोळ्यांची संस्कृती तर तुम्ही बघितलेलंच आहे. आणि या निमित्ताने नॉनव्हेजचं जेवण असतं. जत्रा म्हटली तर फिश असतं, चिकन असतं, मटन असतं. म्हणजे आमचं एक पारंपरिक जे जेवण असतं ते मग आम्ही सगळे आमच्या पाहुण्या मंडळींना बोलवतो आणि इथे त्यांना एकत्रितपणे जो भोजनाचा आस्वाद असतो तो आम्ही इथे घेतो. म्हणजे आपली पाहुणी मंडळी येतात आणि नातवांना तुमचे आशीर्वाद देतात ना सर्व? त्या निमित्ताने नातवांना पण माझा आशीर्वाद मिळणार. आणि हे सगळीकडे म्हणजे गावोगावी हा उत्सव होत असतो. आणि त्यातले जास्त तुम्ही बघतात की मी 3 टर्म नगरसेविका आहे आणि माझ्याकडे तर गौरी उत्सव असू दे, गणेश उत्सव असू दे, सगळे सण आम्ही साजरा करत असतो. आणि त्यातलंच आज माझ्या नाती बघायला गेलं तर आता 2-2.5 वर्षाच्या झाल्यात आणि त्या निमित्ताने आपण हे तरवे काढणं आवश्यकच असतं. आणि त्या निमित्ताने आज आम्ही इथे तरवे काढलेले आहेत आणि त्या तरवेच्या निमित्ताने सगळे पाहुणे मंडळी आज इथे कोण कोण आले ते ओळख करून द्या. हा, पहिले तर मी मॅडमची ओळख करून देतो. सरोज रोहिदास पाटील ना, कॉर्पोरेटर, 3rd टाइम कंटिन्यू हॅट्रिक मारलेली आहे त्यांनी. तर खूप शुभेच्छा तुम्हाला, कॉंग्रॅच्युलेशन. ह्या माझ्या मोठ्या नणंदबाई आहेत. हा, नमस्कार. आणि या ठाट करून आल्यात त्या कोण? तिघींचा जो थाट आहे ह्या यांच्या मुली आहेत म्हणजे ह्या माझ्या भाच्या आहेत. हो. ही मोठी कोपरखेडा, ही वाशीगाव आणि ती बापरे. गणसोली. आणि या माझ्या जीवाभावाच्या दोघी मैत्रिणी हो, आणि ही नमस्कार. माझी नात. अरे हाय वा. आराध्या. Say hi. माझा नातू अनिकेत म्हात्रे, हो, छोटा हाय. छोटा राजवीर म्हात्रे. राजवीर म्हात्रे, हाय. चालेल, छान वाटलं. हो, तर जेवणाची पण व्यवस्था झालेली आहे, या सर्वजण जेवायला तुम्ही. थँक्यू मॅडम आम्हाला संधी दिल्याबद्दल. तर बुफेच्या सेटची ऑर्डर पार्टीने दिलेली आणि त्याच्यामध्ये बघा आपण चिकन दिसते तुम्हाला, मटन, प्रॉन्स, कोलीवाडा, बिर्याणी आणि पापलेट, रवा फ्राय. हो, कसं वाटतंय सर? छान ना? तर नयन मित्राचे आपले मेवणे आहेत ना हे? हो, नमस्कार. हो, आणि इकडे साडू. हो, हॅलो, नमस्कार. हॅलो. सांगा नक्की जेवण कसं वाटलं ते? हा, हो, सदा. अरे बापरे. तर ऋषिकेश पाटील आहे तिकडे. नमस्कार. हो, कसं आहे जेवण? खूप अप्रतिम आहे. चालेल. सगळ्यात बेस्ट कोलब्या होत्या. हा, सगळ्यात चांगला टेस्ट वाटतो मला. हो, पापलेट नाही आवडला? पापलेटी चांगला, सगळ्यात आधी तोच खाल्ले मी. अरे वा, एकदम फ्रेश आणला होता आणि आवडलाय बघा. सर नमस्कार. आवडला ना जेवण? आवडतं. हो, मित्रांना जेवण आवडलंय. पण इथे राहुल यादव सर आहेत. नमस्कार. हो, कसं आहे जेवण? काय खाल्लं? पापलेट सगळं? काय आवडलं सर्वात जास्त? पापलेट, मटन. ओके, चालेल. आहे ना एकदम घरगुती प्रमाणे. राहुल यादव खुश झालाय बघा एकदम. इकडे डॉक्टर प्रणाली पाटील, नगरसेविका, जुई नगरवरनं. नमस्कार मॅडम. हो, तर काय सांगणार, कसं वाटलं जेवण? खूप छान आहे, टेस्ट एकदम अप्रतिम आहे. मी इतरांना रिकमेंड करेन तुम्ही दादांना ऑर्डर द्या. अरे वा, थँक्यू. बघा, जुई नगरच्या नगरसेविका तुम्हाला सांगतात. नक्की तुमच्या इकडे पण असेल तर नक्की ऑर्डर करा. चालेल, धन्यवाद. आई तुम्हाला पण आवडलं ना? चालेल. काही खाल्लं आहे ना व्यवस्थित? थँक्यू. बिर्याणी पण भारी आहे ना? चिकन मटन पण मस्त आहे. एक नंबर आहे. करा, एन्जॉय करा. थँक्यू. खूप जुनी प्रथा ही आमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली आहे. म्हणजे तुमचा पण तरवा झाला होता ना? हो, आम्ही लहान असताना आमचे सुद्धा तरवे आमच्या आई वडिलांनी काढले होते. तसेच आम्ही आता ही परंपरा सुरू ठेवलेली आहे आणि आज आमच्या नातवांचे आम्ही तरवे काढले. याच्या पुढे अशीच परंपरा सुरू राहील.
धन्यवाद. थँक्यू बिर्याणी खूप चांगली झालेली आहे. खूप जणांकडून ऐकली. थँक्यू तुम्ही पण रिव्ह्यू द्या. प्रणित दादा खूप खूप धन्यवाद तुमचे. हो तुम्ही एवढं टेस्टी फूड आता हो सर्वांना तुम्ही या ठिकाणी विचारा, सगळे तुम्हाला सांगतील. फूड एकदम टेस्टी आहे, क्वालिटी एकदम ओके आहे. थँक्यू सर्वांना रिकमेंडेड आहे की प्रणित दादाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि आपली पुढची ऑर्डर त्यांनाच द्या. थँक्यू आणि तुम्ही पण संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.